मुंबई म्हणजे दिवस रात्र धावतं असलेले हे शहर. हजारो लोक त्यांची स्वप्न, इच्छा, अपेक्षा घेऊन मुंबईची वाट धरतात. इथे येतात, मिळेल तसं काम करतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींचा मात्र अपेक्षाभंग होतो. बरं, हीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही लोक मेहनत करतात तर काहींना मात्र शॉर्टकट हवा असतो. याच नादात जन्म होतो तो गुन्हेगारांचा आणि त्यांनी केलेल्या नवनव्या गुन्ह्यांचा. मग गुन्हे करण्यासाठी ज्याची त्याची वेगळी शक्कल, घरफोड्या करण्यासाठी अशीच एक विचित्र शक्कल लढवली आहे बिहारवरून आलेल्या मुन्नाने. काय आहे हे सगळं प्रकरण? या सगळ्या घटनेचा उलगडा कसा झाला? सत्य कसं समोर आलं? आणि असा काय मुद्देमाल सापडला जो पाहून पोलीसही थक्क झाले? सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विशाल आणि आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची, घटनांची माहिती आपल्याला असायलाच हवी म्हणून हा विषय आपलाच आहे. मंडळी, कोणी किती नाही म्हटलं तरी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधून एकट्या मुंबई शहरात येणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड आहे. कोण, कधी, कसं, किती काळासाठी आणि काय येतंय याबाबत महाराष्ट्रातील सरकारकडून आजवर काही ठोस उपाययोजना नाहीच आणि याचाच गैरफायदा काही लोक उत्तमरित्या घेतात. अशाच मुंबईवर येऊन आपटणाऱ्यांच्या गर्दीतील एक व्यक्ती म्हणजे मुन्ना हा बिहारच्या एका लहानशा गावातला. घरची परिस्थिती सुरुवातीपासून बेताची, त्यामुळे मुन्नाला लहानपणापासूनच चोरीचा छंद होता. कुणाचे खिसे काप, लहान सहान चोऱ्या करणं यात तो पटाईत झाला होता. वय आणि गरज यासोबतच त्याच्या चोरीच्या गरजा वाढत गेल्या. मोठमोठे हात मारणे हा त्याचा धंदा झाला आणि याचमुळे बिहारमध्ये त्याच्यावर चोरीचे काही गुन्हे देखील दाखल झाले. याच सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मुन्नाने थेट मुंबई गाठली. मुंबईच्या मालाड भागात तो राहत होता. छोटं मोठं काम करावं तर पाहिजे तसा पैसा त्याच्या हाती काही केला लागत नव्हता. चोरी करायची सवय आधीपासूनच होती. मग हाच मार्ग आपण का निवडू नये? मुंबईमध्ये हात मारले तर रगड पैसे मिळतील म्हणून त्याने चोरी करायची, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने, जेणेकरून संशय पटकन आपल्यावर येणार नाही. कारण जागोजागी पोलीस, CCTV याची जाणीव त्याला होतीच आणि म्हणून आपण महिलांच्या वेशात चोरी करायची असं त्याने ठरवलं, जेणेकरून महिला असल्याने कुणाचा संशय आपल्यावर येणार नाही. मुन्ना जेव्हा रेकी करायला जायचा तेव्हा एक साधा गाऊन, तोंडावर ओढणी आणि हातात एखादी साधी पिशवी अशा स्त्री वेशात तो फिरायचा. कोणते मालदार घर बंद आहे, कोण लग्न कार्यासाठी बाहेर गेलंय किंवा जाणार आहे, अशा घरांचा त्याने तपास सुरू केला आणि सुरू झाला मालाड विभागातील घरफोड्यांचा सिलसिला. 1, 2, 3 करत करत मालाड आणि परिसरात एकच भीतीचं वातावरण तयार झालं होतं. बंद घर, गाऊनमध्ये फिरणारी बाई आणि घरफोडीची घटना हा मुन्नाचा पॅटर्नच झाला होता. त्याच्या या घरफोड्या फक्त मालाडपुरता मर्यादित न राहता बोरिवली, कांदिवली या भागातही चालू झाल्या आणि सोबतच चालू झाला पोलीस स्थानकांमध्ये घरफोडीच्या तक्रारींचा सिलसिला. घरफोडीच्या तक्रारींनी उच्चांक गाठायला सुरुवात केली. जनतेच्या तक्रारींमुळे पोलिसांचाही व्याप हळूहळू वाढायला लागला होता. या घरफोडी चोराला पकडायचेच या जिद्दीने पोलिसांनी आता आपल्या तपासाचा वेग वाढवला होता. खबरी ॲक्टिव्ह केले, CCTV चेकिंग काटेकोरपणे सुरू झाले आणि ते CCTV चेक करत असताना त्यात त्यांना एक विचित्र पॅटर्न दिसला. तो असा की घरफोडीपूर्वी एक बाई साध्या वेशात गाऊनवर फिरते, नंतर चोरी होते. पण पोलिसांसमोर मोठं आव्हान तेव्हा उभं राहिलं जेव्हा घटनेपासून काही अंतरावरचे CCTV ट्रॅक केल्यानंतर हा चोर दिसेनासा व्हायचा. कारण मुन्नाने चोरी करण्यासाठी नेमक्या रेल्वे ट्रॅक जवळच्या सोसायट्या निवडल्या होत्या. म्हणजे चोरी करून रेल्वे ट्रॅकवर पळालो की पुढे CCTV नाही, कपडे बदलले की सुटलो. याचमुळे तो काही केल्या पोलिसांच्या हातीच लागत नव्हता. पण शेवटी म्हणतात ना, कानून के हात लंबे होते हैं. शेवटी CCTV तपासात एका ठिकाणी दिसणारी ती बाई आणि दुसऱ्या ठिकाणी सोसायटीच्या पाईपवरून उतरून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने पळणारा चोर यात पोलिसांना साम्य दिसलं. ही बाई नसून बाईच्या वेशात फिरणारा घरफोडी चोरच आहे आणि एका CCTVमध्ये अखेर पोलिसांना या मुन्नाचा चेहरा थोडाफार दिसलाच. त्याचवरून तपास सुरू झाला. तब्बल 15 ते 20 दिवसांनी यंत्रणा आणि खबरी यांच्याकडून टीप मिळाली की हा चोर म्हणजे मुन्ना मुंबईच्या मालवणी भागातील एका चाळीत राहतो. आता मालवणी तसं गच्च आणि गर्दीने भरलेला भाग, त्याला सहज पकडणं इतकं सोपं नव्हतं. तिथेही पोलिसांनी 2 ते 3 दिवस सापळा रचलाच होता. आपल्या मागावर पोलीस आहेत याची कानकून मुन्नाला लागलीच होती, पण पोलीस घराजवळ येणार नाहीत या विचाराने मात्र तो गाफील राहिला. 2 दिवसांनी घराजवळ आला, कारण चोरीचा मुद्देमाल हा तो राहत असलेल्या खोलीतच होता. मुन्ना येताच खात्री करून अखेर पोलिसांनी त्याला पकडलंच आणि सोबतच त्याने चोरी केलेला मुद्देमालही. जवळजवळ 30 ते 35 सोनं, किलोभर चांदी, रोकड आणि सोने चांदी वितळवायची मशीन, तसेच घरफोडीसाठीची हत्यारं हे पाहून पोलीसही थक्क झाले होते.
पुढे तपासात मुन्नाने सांगितलं की त्याने चोरीच्या पैशातूनच गावी बिहारमध्ये 10 लाखांची जमीन खरेदी केली आहे, मालाड भागात 6 लाखांचं एक चाळीतलं घर घेतलंय आणि मुन्नाच्या बँक खात्यात तब्बल जवळपास 15 लाख रुपये आहेत. पोलिसांनी त्याचं हे बँक खातं गोठवलंय. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये तरी इतकीच माहिती समोर आली आहे. अधिक सखोल तपास चालू आहे असं वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं. त्यातून अजून सत्य समोर येतीलच. मुन्नाला पकडल्याच्या बातमीनंतर मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. तसंच पोलिसांचं कौतुक देखील केलंय. पण या सगळ्या घटनेवरून मुंबईमध्ये बिनधास्त येऊन राहणाऱ्या परप्रांतीय लोकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला इतकं मात्र नक्की. पोलिसांनी जरी या मुन्नाला पकडलेलं असलं तरी असे कितीतरी गुन्हेगार आजही मुंबईमध्ये मोकाट फिरतायत. एक सामान्य नागरिक म्हणून आपणही अनोळखी व्यक्तीपासून कायमच सतर्क राहणं गरजेचं आहे. पुढील तपास काय सांगतो, सरकार या घटनेनंतर बोध घेत काही उपाययोजना आणेल का, हे सगळं येणारा काळच सांगेल. पण मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विषय आपला जायला सबस्क्राईब करायला विसरू नका.